पौल होता, हा सामर्थ्याने भरलेला पौल होता, ह्याला देवाच्या वचनाचं पौलाने स्वतःला प्रार्थनांच्या मध्ये ह्या लेवलमध्ये झोकून दिलेलं होतं की तो पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन अतिशय स्पष्टपणे समजू शकत होता. जेव्हा आपण स्वतःला प्रार्थनांच्या मध्ये, त्या प्लान मध्ये, त्या योजनेमध्ये, त्या रस्त्यावरती, त्या धावेवरती आपण चालायला पाहिजे. आता पौल ऍक्युरेट तेच करत, परंतु काही दिवस राहून त्या नगरातील दुरात्म्यांवर, अंधकाराच्या शक्तींवर प्रार्थनांच्या द्वारे ते अधिकार स्वीकारत आहेत. हे मी तुम्हाला खात्रीने मंडळी उभी केली की जी मंडळी पौलाला त्याच्या मिशनरी सेवेमध्ये सपोर्ट करणारी झाली. आणि म्हणून फिलिप्पे येथील नगरमध्ये सुवार्ता सांगून हिच्याद्वारे एका मंडळीची स्थापना झाली आणि प्रकटीकरण याचा ज्याला पवित्र आत्म्याने त्याच्या सेवेसाठी सामर्थ्याने वापरलं, हा जो पौल आहे हा एक प्रार्थना योद्धा होता, हा प्रार्थना करणारा होता. आणि म्हणूनच त्याच्या प्रार्थनांच्या द्वारे ज्या भागामध्ये त्याने सुवार्ता प्रचार केला, ज्या भागामध्ये तो गेला, त्या भागामध्ये परमेश्वराने रिवायवल आणलं, संजीवन आणलं, हजारो आत्म्याचं तारण केलं. जेव्हा ह्या पौलाचं तारण झालं दिमिश्क नावाच्या रस्त्यावरती, आणि त्या दिमिश्क शहरामध्ये त्यानं बाप्तिस्मा घेतला आणि तिथून पुढे आपल्या सेवेला त्यानं चालू केलं. वचनाच्या मध्ये म्हणलेलं आहे की दिमिश्क शहरामध्ये तो शिष्यांच्या सोबत राहिला. 9व्या अध्यायामध्ये प्रेषितांची कृती आपल्याला पाहायला मिळतं की तो दिमिश्क शहरामध्ये शिष्यांच्या सोबत राहिला आणि तो स्वतःची साक्ष यहुदी लोकांना सांगू लागला. आणि मग यहुदी लोकांनी निरीक्षण केलं की हा जो पौल जो आहे, हा जो शौल आहे, ज्याचं नाव अगोदर शौल होतं, तो ह्या ख्रिस्ती लोकांचा विरोध करणारा होता, ख्रिस्ती यहुदी धर्माचा कट्टर पुढारी होता, परंतु तोच आता ह्या ख्रिस्ती धर्माचा प्रचार करू लागला. त्याच्यामुळे यहुदी लोकांनी त्याला मारण्याचा प्लान केला. आणि हे प्लान तेथील शिष्यांना समजलं, पौलाला समजलं. त्यावेळी त्याला वाचवण्याच्या उद्देशाने गावकुसावरून त्याला खाली सोडलं. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे पौल जो आहे तो दिमिश्कामधून त्यानंतर तो अरबस्थानामध्ये निघून गेला. गलतीकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायामध्ये तो सांगतोय की मी यरुशलेमेतून किंवा मी दिमिश्कातून मी अरबस्थानामध्ये निघून गेलो. आणि अरबस्थानामध्ये त्याने काय केलं असेल तर अरबस्थानामध्ये त्याने देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवला. अरबस्थानामध्ये त्यानं देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवला, देवाच्या वचनांचा अभ्यास केला आणि कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, येशू ख्रिस्ताविषयीच्या भविष्यवाण्या काय आहेत, किंवा कशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त हाच तारणारा आहे, ह्या गोष्टींचा त्यानं अभ्यास केला. आणि त्यानं स्वतःला प्रार्थनांच्या मध्ये, बायबल वाचनामध्ये स्वतःला झोकून दिलं. आणि मग जेव्हा तो अरबस्थानामध्ये 3 वर्ष राहून परत वचनांच्या मध्ये म्हणलेल्या दिमिश्कात आला आणि दिमिश्कातून परत तो यरुशलेमेला गेला. यरुशलेम मध्ये त्याने वचनांची घोषणा करणं चालू केलं. आता वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा पौल पहिल्यांदा दिमिश्कामध्ये सेवा करत होता त्यावेळेला तो नवशिका होता. तो फक्त स्वतःची साक्ष सांगत होता की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं आणि कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं तारण केलं. आणि मग त्यानंतर जेव्हा तो अरबस्थानामध्ये गेला, त्याने देवाच्या वचनांचा अभ्यास केला, त्यानं प्रार्थनांच्या मध्ये वेळ घालवला, प्रभूजवळ प्रार्थना केली की प्रभू तुझ्या इच्छा, तुझ्या योजना माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. प्रभू जी धाव तुम्हाला दिलेली आहे ती धाव मला दाखव, मला कुठल्या दिशेने जायला पाहिजे, कशा प्रकारे मी अनेक आत्म्यांना प्रभू तुझ्या गौरवासाठी आणू शकतो, यासाठी त्यानं प्रभूजवळ प्रार्थना केली. त्यानं प्रभूजवळ प्लान मागितलं, संजीवनाचे प्लान मागितलं. आणि मग देवाच्या आत्म्याने त्याला प्रेरणा दिली, देवाच्या आत्म्याने त्याला प्रकटीकरण दिलं, वचनातील गुप्त गहन गोष्टी प्रकट केल्या. आणि हा जो पौल आहे हा आता परत जेव्हा यरुशलेम मध्ये अरबस्थानातून आलेला आहे, हा जो पौल आहे हा एक वेगळा पौल होता, हा सामर्थ्याने भरलेला पौल होता. त्याला देवाच्या वचनाचं ज्ञान होतं, त्याने देवाच्या वचनाचा अभ्यास केलेला होता. आणि म्हणून यरुशलेम मध्ये जेव्हा तो आला त्यावेळेला तो स्वतःची साक्ष देत होता. त्यावेळेला तो यहुद्यांची, तेथील पुढाऱ्यांची, देवाचा वचनाचा अभ्यास करणारे जे शास्त्री पंडित यरुशलेममध्ये राहत होते, यहुदी शास्त्री पंडित, त्यांच्याशी तो वादविवाद करत होता. त्यांना देवाच्या वचनातून म्हणजे जुन्या करारातून येशू ख्रिस्तच कशा प्रकारे तारणार आहे, उद्धार करता आहे, येशू ख्रिस्ताविषयीच्या भविष्यवाण्या तो त्यांना समजावून सांगत होता, त्यांच्याशी वादविवाद करत होता. आणि त्याच्या वादविवादापुढे किंवा त्याच्या प्रकटीकरणापुढे, त्याच्या ज्ञानापुढे कोणाचाही निभाव लागत नव्हता. आणि म्हणून त्या ठिकाणी देखील यहुदी लोकांनी यरुशलेममध्ये देखील पौलाला मारण्याचा प्रयत्न केला. हा जो पौल जो आहे, जो अरबस्थानातून आला ना परत, त्यावेळेला तो एक सामर्थ्यशाली अशा प्रकारे आला. देवाच्या प्रकटीकरणाने भरलेला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अशा प्रकारे परत आला.
कसं शक्य आहे? कारण 3 वर्ष त्याने स्वतःला प्रार्थनांच्या मध्ये झोकून दिलं. कारण आपण ते वचन वाचूया, गलतीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 16 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. गलतीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 17 वचन, 16 आणि 17 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर न जाता मी अरबस्थानात निघून गेलो व दिमिश्कात परत फिरून आलो. त्याच्या अगोदरच्या वचनामध्ये पौल असं म्हणत आहे की मनुष्याची मसलत न घेता, म्हणजे पौल जो अरबस्थानामध्ये गेलेला आहे त्याला सुवार्ता किंवा देवाच्या वचनाचं जे ज्ञान आहे ते रक्तमांस किंवा मनुष्याकडून नको आहे, तर त्याला देवापासून पाहिजे. आणि त्याला माहित आहे की जर मला देवापासून ज्ञान पाहिजे, देवापासून वचन पाहिजे, तर मला देवासोबत बसायला पाहिजे. आणि त्यानं ते एकांतवास निवडला देवाच्या सानिध्यामध्ये. आज जे आपल्याला पत्र पाहायला मिळतात, रोमकरास पत्र, खरीनकरास पत्र, 1-2 पत्र खरीनकरास, इफिसकरास पत्र, गलतीकरास पत्र, ही जी पत्र आहेत ही पत्र पौलाने लिहिलेले आहेत. आणि ह्या पत्रांमध्ये पौलाला झालेलं वचनातील प्रकटीकरण तुम्हाला आणि मला आपण त्याचा विचार करू शकतो की कोणत्या लेवलचं प्रकटीकरण हे आहे. हे प्रकटीकरण पौलाला असंच प्राप्त झालं नाही, परंतु त्यांना उपास आणि प्रार्थनांच्या मध्ये जेव्हा स्वतःला झोकून दिलं त्यावेळेला देवाच्या वचनातील गुप्त गोष्टी, गहन गोष्टी त्याला त्या प्राप्त झालेल्या आहेत. आणि म्हणून पौल हा प्रार्थनेचा पुरस्कर्ता होता. आणि म्हणून तो इफिसकरास पत्र याचा 6 अध्याय 12 वचनामध्ये मी अगोदरच तुम्हाला सांगितलेला आहे. तो म्हणत आहे की आपलं झगडणं हे रक्त आणि मांस यांच्या बरोबर नाही, परंतु आकाशातील दुरात्म्यांच्या बरोबर आहे, सत्तांबरोबर आहे, अधिकाऱ्यांबरोबर आहे आणि सध्याच्या काळोखाच्या युगातील अधिपतींच्या बरोबर आहे असं तो म्हणत आहे. कारण त्याला आत्मिक युद्ध करणं आहे हे माहित होतं. आत्मिक युद्धाच्या शिवाय संजीवन नाही, आत्म्याचं तारण नाही हे सत्य त्याला माहित होतं. म्हणून त्याने काही वेळ देवाच्या उपस्थितीमध्ये घालवला आणि त्यानंतर तो यरुशलेमेत एक सामर्थ्यशाली एक प्रकटीकरणाने भरलेला असा परत आला. यरुशलेम मधील शिक्षक, पंडित, शास्त्री यांना त्याच्या समोर टिकाव धरता आला नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी देखील त्याने त्याला मारण्याचा प्लान केला, त्याला मारण्याची योजना केली. आणि मग तो परत तार्सास निघून गेला. तार्सातून परत वचनांच्या मध्ये सांगितलेला आहे तो अंतिकियास आला आणि अंतिकिया या ठिकाणी बर्नबा आणि पौल यांनी सेवा केली. कोणत्या प्रकारची सेवा केली? वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे. आपण याच्या अगोदर वचन वाचलेलं आहे. प्रेषितांची कृती याचा 13वा अध्याय 1 आणि 2 वचन. त्या ठिकाणी बर्नबा होता, त्या ठिकाणी शौल होता, त्या ठिकाणी मनायल होता, त्या ठिकाणी लूक्य कुरेनेकर होता, त्या ठिकाणी शिमोन निग्र होता. हे सर्व जण उपास आणि प्रार्थना करून परमेश्वराची सेवा करत, उपास आणि प्रार्थना करत आहेत. प्रभू परमेश्वराजवळ एक संजीवनात एक प्लान मागत आहेत. प्रभूला ते म्हणत आहेत, प्रभू तू बोल, प्रभू तू आमची भेट घे. आणि मग पवित्र आत्म्याने त्यांना एक प्लान दिला की शौल आणि बर्नबा यांना ज्या कामासाठी मी पाठवलेलं आहे किंवा बोललेलं आहे त्यांना त्या कामासाठी पाठवून द्या. आणि आता मग हे पौल आणि बर्नबा जे आहेत हे सेवेसाठी निघून गेले. वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे त्यांनी हात ठेवला, उपास प्रार्थना करून त्यांना त्यांच्या सेवेसाठी पाठवून दिलं. पहिल्या सुवार्ता फेरीमध्ये अनेक मंडळांची स्थापना करून परत त्या अंतिकियास परत आले. दुसरी सुवार्ता फेरी परत पौलाने करायचा निर्णय घेतला, त्यावेळेला त्यानं सिलाला आपल्यासोबत निवडून घेतलं. आणि दुसऱ्या सुवार्ता फेरी करत असताना ज्या पहिल्या सुवार्ता फेरीमध्ये मंडळांची स्थापना पौलाने केलेली होती त्या मंडळांना भेटत भेटत ते पुढे चाललेले आहेत. आणि पुढे जात असताना ते प्रार्थना देखील करत आहेत, देवाचं मार्गदर्शन देखील विचारत आहेत की प्रभू आम्ही कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, प्रभू तुझ्या इच्छा, तुझ्या योजना, तुझी वाणी आम्हाला प्रकट कर. आणि त्याच ठिकाणी वचनांच्या मध्ये असं सांगितलेलं आहे, मी तुमच्यासाठी वाचतो. दुसऱ्या सुवार्ता फेरीच्या पौलाच्या त्यावेळेला पवित्र आत्म्याने त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला मी वाचतो तुमच्यासाठी प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय आणि 6 वचन. आता ह्या दुसऱ्या सुवार्ता फेरीमध्ये पौल आहे, सीला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांनी तिमित्याला देखील सोबत घेतलेला आहे. आणि लूक देखील त्या ठिकाणी त्यांच्या सोबत आहे. कारण लूक या ठिकाणी स्वतः आम्ही त्या ठिकाणी होतो अशा प्रकारे या वचनांच्या मध्ये उल्लेख करत आहे. आणि म्हणून 16वा अध्याय प्रेषितांची कृत्ये याचं 6वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. नंतर आशिया देशात वचन सांगण्यास त्यास म्हणजे कोणाला? पौलाला, सीलाला आणि तिमित्याला पवित्र आत्म्याकडून अडथळा किंवा प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले. याचा अर्थ काय? त्यांना आशिया प्रांतामध्ये देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी जायची इच्छा होती. त्यांनी आशिया प्रांतामध्ये जाणार होते, परंतु पवित्र आत्म्याने त्यांना
प्रतिबंध केला. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला तिकडे जाऊ नका. पौलाने स्वतःला प्रार्थनांच्या मध्ये ह्या लेवलमध्ये झोकून दिलेलं होतं की तो पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन अतिशय स्पष्टपणे समजू शकत होता. जेव्हा आपण स्वतःला प्रार्थनांच्या मध्ये अशा प्रकारे झोकून देतो, ज्या ठिकाणी पवित्र आत्म्याचा आवाज तुम्ही ऐकू शकताय, त्या ठिकाणी पवित्र आत्मा आपल्याशी बोलतोय की आपण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, आपण कोणत्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि पौलाशी पवित्र आत्मा या ठिकाणी बोलत आहे की तुम्ही आशिया प्रांतात जाऊ नका. पुढे वचनांच्या मध्ये असं दिलेलं आहे, 7वं वचन असं म्हणलेलं आहे की मुसियापर्यंत आल्यानंतर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता बिथुनियास पण जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला वचनामध्ये म्हणलेला आहे. आणखी एका शहरामध्ये, आणखी एका प्रांतामध्ये जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. त्या ठिकाणी देखील पवित्र आत्म्याने त्यांना जाऊ दिलं नाही. म्हणजे पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्यासंबंधी ते किती संवेदनशील होते. पवित्र आत्म्याचा आवाज त्यांना का प्राप्त होता? कारण ते आत्म्याच्या त्या लेवलमध्ये जीवन जगत होते, आत्म्याच्या त्या लेवलमध्ये प्रार्थना करत होते, आणि म्हणून पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे ते त्यांना प्राप्त होत होतं. आज जोपर्यंत पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्यापर्यंत स्वतःला आपण आपल्या आध्यात्मिक क्षमता उंचावणार नाही प्रार्थनांच्या द्वारे, तोपर्यंत संजीवनाचं जे मार्ग आहे तो तुम्हाला आणि मला प्राप्त होणार नाही. कारण संजीवनाचा मार्ग, आराखडा पवित्र आत्म्याच्या जवळ आहे. ऑलरेडी त्याने प्लान केलेला आहे, आणि देवाची इच्छा आहे, पवित्र आत्म्याची इच्छा आहे की आपण त्या प्लान मध्ये, त्या योजनेमध्ये, त्या रस्त्यावरती, त्या धावेवरती आपण चालायला पाहिजे. आता पौल ऍक्युरेट तेच करत आहे, आणि म्हणून पवित्र आत्मा त्याला जागोजागी त्याला सूचना करत आहे, जागोजागी त्याला प्रतिबंध करत आहे आणि त्याचं मार्गदर्शन करत आहे. पुढे वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे 8वं वचन, मग ते मुसिया जवळून जाऊन त्रोआसास खाली गेले. 9वं वचन असं सांगते, तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला, कोणी मासेदोनियाचा माणूस उभा राहून आपणाला विनंती करून म्हणत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. आता या ठिकाणी त्याच रात्री पौलाला एक दृष्टांत झाला, आणि त्या दृष्टांतामध्ये वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे, मासेदोनियातून एक व्यक्ती आहे जो पौलाला हात वर करून इकडे अशा प्रकारे बोलवत आहे. आणि मग त्या दृष्टांताच्या द्वारे पौलाला ही गोष्टची खात्री झाली की पवित्र आत्मा, देव आपल्याला मासेदोनिया प्रांतामध्ये जाण्यासाठी सांगत आहे. आणि मग त्या सगळ्यांनी निर्णय घेतला की आपल्याला मासेदोनिया प्रांतामध्ये जायचं आहे, आणि ते मासेदोनिया प्रांतामध्ये वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की निघून गेले. कारण परमेश्वराला, पवित्र आत्म्याला मासेदोनिया प्रांतामध्ये काहीतरी अद्भुत करायचं होतं. त्या ठिकाणी मंडळांच्या स्थापना करायच्या होत्या, त्या ठिकाणी पवित्र आत्म्याला त्या ठिकाणचे सैतानाचे मजबूत गड आहे ते तोडायचे आहेत. आणि मग पवित्र आत्मा आहे तो पौलाशी बोलत आहे, आणि पौल जो आहे, हे जे आहे तिमित्य, सिला हे मासेदोनिया प्रांतामध्ये गेले, आणि त्या प्रांतातील पहिलंच नगर फिलिप्प ह्या नगरामध्ये त्यांनी प्रवेश केला. आता वचनांच्या मध्ये या ठिकाणी खूप अतिशय चांगली गोष्ट, या ठिकाणी एक चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. 11 वचन मी तुमच्यासाठी वाचतो, प्रेषितांची कृती 16 वचन. तेव्हा त्रोआसापासून आकारून आम्ही म्हणजे या ठिकाणी लूक पण आहे, कारण त्या पुस्तक तो लिहित आहे, वाटेने समाथ्राकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापोलिस गेलो, तेथून फिलिप्पेस गेलो. ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. आता हा शब्द फार महत्वाचा आहे की त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. पौल, सिला, तिमित्य आणि लूक जेव्हा मासेदोनिया प्रांतातील फिलिप्प ह्या नगरामध्ये, जे पहिलंच आहे त्या भागामध्ये, त्या शहरामध्ये गेले, त्यावेळेला ते त्या ठिकाणी काही दिवस राहिले. आता त्या ठिकाणी त्यांनी लगेच सुवार्ता प्रचार केला नाही किंवा लगेच भेटीगाठी चालू केलेल्या नाहीत, परंतु ते त्या नगरामध्ये काही दिवस राहिले. कारण त्या नगरामध्ये ते जात असताना किंवा त्या नगरामध्ये ते गेले असताना काही दिवस राहून ते त्या ठिकाणी टाइमपास करत नाहीत, काही दिवस राहून ते आराम करत नाहीत, काही दिवस राहून ते त्या ठिकाणी ते नगर फिरून फिरत नाहीयेत, परंतु काही दिवस राहून त्या नगरातील दुरात्म्यांवर, अंधकाराच्या शक्तींवर प्रार्थनांच्या द्वारे ते अधिकार करत आहेत. हे मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगू शकतो. प्रार्थना करत आहेत, काही दिवस राहिलं याचा अर्थ ते प्रार्थना करत आहेत, ते देवाजवळ मागत आहेत, प्रभू या शहरामध्ये तो आम्हाला आणलेला आहे, प्रभू या भागातील दुरात्म्यांची बंधने तुटू देत, अंधकाराच्या शक्तीची बंधन तुटू देत, या शहरामध्ये तू निवडलेल्या लोकांच्या पर्यंत आम्हाला घेऊन चल प्रभू, या शहरामध्ये प्रभू लोकांचं तारण होऊ दे, म्हणून ते प्रार्थना करत आहेत. आणि मग जेव्हा ते प्रार्थना, काही दिवस प्रार्थना त्यांनी करत आहेत, देवाच्या आत्म्याने त्यांना मार्ग दाखवला.
त्यांनी चौकशी केली, या ठिकाणी कोणी यहुदी लोक आहेत का जे प्रार्थना करत आहेत का. आणि मग त्या नगरामध्ये यहुदी लोकांची संख्या अतिशय कमी होती, त्यामुळे त्या ठिकाणी सभागृह किंवा जे यहुदी लोकांचं प्रार्थनेचं ग्रह नव्हतं. आणि मग एका नदीच्या किनारे एक झाडाखाली काही लोक एकत्र येऊन शब्दात दिवशी प्रार्थना करायचे. आणि मग जेव्हा त्यांना ते समजलं, ते त्या ठिकाणी प्रार्थनेच्या ठिकाणी शब्दात दिवशी गेले. आणि ते त्या ठिकाणी गेल्यानंतर काही स्त्रिया त्या ठिकाणी प्रार्थना करत असताना वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, पौलाने प्रार्थनापूर्वक त्या स्त्रियांना देवाचं वचन सांगितलं. तर या ठिकाणी एक अद्भुत गोष्ट तुम्हाला आणि मला पाहायला मिळते की तेव्हा 14 वचन, 16 अध्याय 14 वचन, तेव्हा थुअतीरा नगरची लुदिया नावाची कोणी एक जांभळी वस्त्रे विकणारी देवभक्ती होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. आता या ठिकाणी एक स्त्री आहे जिचं नाव लुदिया आहे, जी प्रार्थना करत आहे, जी जांभळी वस्त्रे विकणारी होती. आणि ती थुअतीरा म्हणजे हे थुअतीरा नगर आशिया खंडातलं नगर आहे. त्या थुअतीरा नगरची ही होती, परंतु फिलिप्पी नगरामध्ये बिझनेस किंवा व्यवसाय करण्यासाठी आलेली होती. तिचा जो व्यवसाय होता तो जांभळी वस्त्रे करून विकण्याचा होता, परंतु ती देवाची भक्ती करणारी होती. आणि त्या स्त्रीला किंवा त्या स्त्रियांच्या सोबत असणाऱ्या स्त्रियांना पौल देवाचं वचन आणि सुवार्ता सांगत आहे, प्रार्थनापूर्वक सांगत आहे. आणि जेव्हा तो वचन सांगत आहे त्यावेळेला ह्या स्त्रीचं अंतःकरण देवाच्या आत्म्याने प्रफुल्लित केलं. आपण जेव्हा देवाचं वचन लोकांना सांगतोय किंवा सुवार्ता सांगतोय त्यावेळेला लोकांचं अंतःकरण प्रफुल्लित होणं, लोकांचं अंतःकरणाला चिटकूट लागणं, लोकांचं अंतःकरण तुटणं अतिशय गरजेचं आहे. ते असंच तुटत नाही तर त्याच्या अगोदर आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये व त्या दुरात्म्यांवर, त्या लोकांवरती अधिकार घेणाऱ्या दुरात्म्यांच्यावर अधिकार स्वीकारणं अतिशय गरजेचं आहे. आणि पौलानं तेच केलेलं आहे. फिलिप्पी नगरात ते राहिले काही दिवस, याचा अर्थ त्या भागातील दुरात्म्यांच्यावर ते अधिकार स्वीकारत आहेत आणि प्रार्थनापूर्वक त्यांनी सुवार्ता पेरत आहेत. आणि वचनांच्या मध्ये म्हणलेलं ह्या स्त्रीला देवाच्या आत्म्याने प्रफुल्लित केलं, प्रेरणा दिलं, त्याने देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं. आणि त्याच वेळेला तिने विश्वास ठेवला, बाप्तिस्मा घेतला तिच्या घरच्यांनी. आणि ती म्हणाली पौलाला की तुम्ही आमच्या घरी येऊन राहा, कारण मीही आता विश्वासणारी झालेली आहे. आणि मग वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, पौल, तिमित्य, सीला आणि लूक हे त्या ठिकाणी तिच्या घरामध्ये राहू लागले. आणि फिलिप्पी नगरामधील ती पहिली मंडळीची स्थापना त्या ठिकाणी झाली. पहिला हाऊस चर्च, पहिली मंडळी त्या ठिकाणी स्थापन झाली. देवाच्या प्रिय लोकांना हे का झालं? कारण पौल हा प्रार्थना करणारा होता. वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे त्या स्त्रीच्या घरी त्यांची सेवा चालू झाली. आणि मग ते फिलिप्पी येथील मंडळी आहे ती हळूहळू अनेक लोक त्याच्यामध्ये वाढत गेले. हो, तुम्हाला माहिती आहे का, आपण वाचलेलं आहे की जो फिलिप्पी या ठिकाणी राहणारा जेलर आहे, तो जेलर देखील त्याने त्याच्या घरच्याने देखील प्रभूमध्ये वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की पौलानं सांगितलेल्या वचनावरून त्याने विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला. किती अद्भुत गोष्टी परमेश्वराने त्या नगरामध्ये केल्या आणि त्या नगर आहे ते हलवून सोडलं असं वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे. का? कारण की ते प्रार्थनेचे योद्धे होते. प्रार्थनांच्या द्वारे त्यांनी त्या भागातील दुरात्म्यांच्यावरती अधिकार स्वीकारला. आणि प्रभू परमेश्वराने त्या ठिकाणी एक अशा प्रकारची आत्मिक मंडळी उभी केली की जी मंडळी पौलाला त्याच्या मिशनरी सेवेमध्ये सपोर्ट करणारी झाली. आणि म्हणून फिलिप्पी करास पत्रामध्ये पौल म्हणतोय की तुमच्या मंडळीच्या खेरीज इतर मंडळींशी मी कधीच आर्थिक देवघेवीचा व्यवहार केला नाही, कारण तुम्ही मला पुष्कळ दिलेला, एकदा नाही तर दोनदा माझी गरज भागवलेली आहे. म्हणजे ही जी मंडळी आहे जी त्या भागामध्ये स्थापन झाली ती मंडळी पौलाच्या मिशनरी किंवा सुवार्ता फेऱ्यांना सपोर्ट करणारी, आर्थिक सपोर्ट करणारी मंडळी होती. ह्याच मंडळीविषयी पौल म्हणत आहे की तुमची सर्व गरज परमेश्वर त्याच्या संपत्त्यनुरूप पुरवेल किंवा पूर्ण करेल. ही मंडळी पौलाच्या मिशनरी सेवेला सपोर्ट करणारी मंडळी झाली. का? कारण देवाने एक रोडमॅप, देवाने एक प्लान पौलाला दिलेलं होतं आणि त्या प्लान मध्ये पौल चालत आहे. जेव्हा आपण प्रार्थना करतोय, देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतोय, त्यावेळेला परमेश्वराजवळ असलेले जे प्लान आहे, रिवायवलचं प्लान आहे, संजीवनाचं प्लान आहे, मंडळात स्थापन करण्याचं प्लान आहे, आत्मिक जिंकण्याचं प्लान आहे, ते पवित्र आत्मा आपल्याला देतो. जेव्हा आपण दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो, पवित्र आत्मा आपल्याला सांगतोय, माझ्या मुला, हा मार्ग मी तुझ्यासाठी निवडलेला आहे, हे शहर मी तुला दाखवत आहे, हे गाव, हा भाग, या ठिकाणी मी अशा प्रकारे काम करणार आहे. कारण पवित्र आत्म्याजवळ ते प्लान आहे. प्रार्थनांच्या द्वारे ह्या गोष्टी परमेश्वर करू शकतो. परमेश्वराला त्या गोष्टी करायच्या आहेत आणि परमेश्वराला आपल्या प्रार्थनांची गरज आहे. प्रार्थना स्वतःला झोकून देण्याची गरज आहे.
वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की पौल अद्भुत रीतीने त्या फिलिप नगरामध्ये परमेश्वराने पौलाला आणि सीलाला त्या ठिकाणी वापरून घेतलं. आणि पुढे वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की पौल जो आहे तो त्याने अनेक तिसरी सुवार्ता फेरी, अनेक सुवार्ता फेरी त्याने 3 सुवार्ता फेरी त्याने त्याच्या पूर्ण सेवा कार्यामध्ये केलेल्या आहेत. अनेक मंडळाच्या स्थापना केल्या. हो, याची सुरुवात कुठे झालेली आहे तर त्याची सुरुवात प्रार्थनांच्या मध्ये झालेली आहे. कारण की हा पौल जो आहे हा अंत्यक्रिया या ठिकाणी उपवास आणि प्रार्थना करत असताना देवाचं वाणी, देवाचं वचन त्याला प्राप्त झालं. प्रार्थनेच्या शिवाय रिवायवल, संजीवन, आत्मे जिंकणे अशक्य आहे. प्रार्थनांच्या द्वारेच परमेश्वराचं वाणी, परमेश्वराचं प्लान आहे ते आपल्याला प्रकट होतं, प्राप्त होतं. आणि मग त्याद्वारे एक रिवायवल किंवा संजीवन आहे ते आपल्या भागामध्ये येऊ शकतं. आणि म्हणून पौलाला परमेश्वराने सामर्थ्याने वापरलं. वचनांच्या मध्ये म्हणलेला ही जी थुवतिरा नगरची लुदिया नावाची स्त्री आहे, ही स्त्री आशिया खंडातील थुवतिरा नगरची होती. आणि मग असं पवित्र शास्त्राचा अभ्यास करणारे लोक असं सांगतात की पुढे ही स्त्री तिच्या गावामध्ये गेली, आशिया खंडात गेली, ज्या ठिकाणी पौलाला देवाच्या आत्म्याने जाऊ नको म्हणून सांगितलेलं त्या ठिकाणी ती गेली. आणि त्या थुवतिरा नगरमध्ये सुवार्ता सांगून हिच्याद्वारे एका मंडळीची स्थापना झाली. आणि प्रकटीकरण याचा 2रा अध्याय, माझ्या मते 2रा अध्यायच असेल, 18व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या मंडळीला ओळख दिली. आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे प्रकटीकरणाचा 2रा अध्याय 18 वचनामध्ये, थुवतिरा येथील मंडळीच्या दूताला लिही. आता ही थुवतिरा मंडळीची स्थापना कोण केली? पौल त्या ठिकाणी गेला नाही, परंतु एक रेफरन्स आपल्याला या ठिकाणी या वचनांच्या मध्ये सापडतो की लुदिया ही थुवतिरा नगरची होती. प्रार्थनांच्या द्वारे परमेश्वर हालेलुया पुढारी उभा करतोय, परमेश्वर सेवक उभं करतोय, परमेश्वर संदेश उभे करतोय. आणि ते सेवा कार्य पुढे नेणारे, ते मंडळांची स्थापना करणारे आणि आत्म्यांना जिंकणारे असे होतात. आणि म्हणून रिवायवलसाठी, संजीवनासाठी प्रार्थना ही अतिशय गरजेची आहे. आपण आणखी एका वचनातून काही गोष्टी आहेत त्या पाहणार आहे.